तर आजच्या क्वेश्चनमध्ये जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो इम्पॉर्टंट पॉईंट बघा काय आता. काहीतरी सम दिला आपल्याला कळायला. इट इज समेशन ऑफ r इक्वल्स टू 0 to 30 r स्क्वेअर 30cr चा स्क्वेअर आणि 30cr-1 आणि याची व्हॅल्यू इक्वल टू आली आहे अल्फा इंटू 2 to the power 29. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे तो आहे आन्सरमध्येच 2 to the power 29 आहे. याचा अर्थ काय होते की आपण जेव्हा समेशन घेतोय कोएफिशियंटचा, सगळ्या कोएफिशियंटचा समेशन घेतोय, तिथे आपल्याकडे काय आहे 29cr किंवा r-1 दोन पैकी काहीतरी असेल. म्हणजे आपल्याला कुठलेही कॉम्बिनेशन कशामध्ये लिहायचं आहे 29cr-1 मध्ये. बस हे लॉजिक लक्षात ठेवून आपण त्याला सॉल्व्ह करूया. सगळं सॉल्व्ह करायचं, समेशन नंतर घेतो की आधी व्हॅल्यू सॉल्व्ह करतो. सो r स्क्वेअर, हा स्क्वेअर याला दोन टर्म्स मध्ये लिहितो मी, r इंटू 30cr डिवायडेड बाय 30cr-1. आता हे दोन आहे, हे दोन काय आपले कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहे, त्याचा रेशो आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली माहिती आहे. तर आपल्याला मिळाला r स्क्वेअर 30cr, याचा रेशो काय असते n-r+1/r. तर nच्या ठिकाणी व्हॅल्यू किती आहे 30 आहे. हा झाला 30 प्लस मायनस r-1. इथे काय r आणि हा r कॅन्सल करूया, राईट. आता सॉल्व्ह करूया. बघा किती सिंपल असं काम आहे. आपल्याला मिळाला r इंटू 30cr इंटू 30 मायनस कॉमन काढतो मी, r-1 झालं इथे. ठीक आहे, मायनस कॉमन काढला, r-1 डिवाइड मध्ये काय राहिलं फक्त 1 राहिलं. सिंपलच आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे हा आपण बघितलेला आहे. तो फॉर्म्युला असा आहे r-NCr इज इक्वल्स टू n टाइम्स n-1 cr-1. लक्षात ठेवा n-1 इम्पॉर्टंट आहे, कारण की इथे 30 मधून 1 गेला की 29 राहते आणि आपल्याला सी मध्ये काय पाहिजे 29 पाहिजे. हेच आपली आयडिया होती. सो आपल्या इथे काय मिळालं मग, हा झाला आपला 30 इंटू 29cr-1 इंटू 30 मायनस r-1. इथे r-1 आहे, इथे पण r-1 आहे, तेच आपल्याला पाहिजे होतं. आता त्याला सिम्प्लिफाय करूया, राईट. तो हा झाला आपला 30 मल्टिप्लाय करा 29cr-1 इंटू 30 मायनस 30 इंटू r-1 इंटू आधी लिहू शकतो. ठीक आहे, 29cr-1. आता याचं आपल्याला घ्यायचं समेशन, सिम्पली समेशन घ्यायचं आहे. r इक्वल्स टू 0 to 30 पर्यंत. हे दोन नंबर कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर काढलं 30 to 30 बाहेर निघाला. आतमध्ये करायला फक्त समेशन ऑफ 0 to 30 29cr-1. ओके, नाईस. मायनस इथे पण समेशन घेतलं, 30 बाहेर निघाला, आतमध्ये आपल्याकडे राहिलं 29. इथे काय तुम्ही r-1 29cr-1 r इक्वल्स टू 0 to 30. आता आपण विचार करा की तिथे 29 नंबर आहे, इथे जास्त आहे, तर 29 पेक्षा जास्त नंबर असले तर हा मायनस मध्ये जाईल. मायनस मध्ये गेला म्हणजे काय होणार, व्हॅल्यू 0 येईल. ते कॅल्क्युलेट नाही करायचं आपल्याला. ठीक आहे, आता इथे 30 into 30 900. सपोज 29चं पुरं कोएफिशियंटचं समेशन काय होणार 2 चा पॉवर 29. हे झालं एक मायनस 30 टाइम्स. आता बघा इथे प्रॉब्लेम काय, जसं इथे होता r-NCr, इथे पण काय r-1 n cr-1. याला पण एक टर्म कमी करावं लागेल. सो 29 कमी बाहेर काढला, आतमध्ये काय राहिलं माझं एक नंबर कमी झाला 28cr-1. जसा इथे 30 बाहेर निघाला होता तसा इथे पण 29 बाहेर निघाला. समजलं का? सिंपलचा क्वेश्चन होता 2 to the power 29 मायनस 30 इंटू 29 आणि हा झाला 2 चा पॉवर 28. पण आपल्याला 2 चा पॉवर 29 कॉमन काढायचा आहे, म्हणजे 30 ला मी काय लिहितो, दिस इज 15 इंटू 2 आणि हा जो 2 आहे लिहितो ना 50. 30 इज इक्वल्स टू 15 इंटू 2, हा 2 चा पॉवर 1 याच्यामध्ये ॲड करू. मला मिळालं 15 into 29 आणि 2 to the power 29. इथे पण 2 to the power 29 आहे
आणि इकडे काय 900 टाइम्स. ठीक आहे, सिंपल होता. 900 मायनस मल्टिप्लाय करा याला 435 मिळेल आणि हा 2 to the power 29 कॉमन काढलाय. सबट्रॅक्शन जर आपण केलं तर हा झाला 465 into 2 to the power 29. साइड बाय साइड कंपेयर केला आपण तर हा आपल्याला मिळाला 465. सो करेक्ट आन्सर इज 465. क्वेश्चनचा आन्सर कशामध्ये आहे? सोल्युशन मध्ये. फक्त सोल्युशन लक्षात ठेवायचं की 2 चा पॉवर 29 घ्यायचा म्हणजे 29 CR आला पाहिजे कुठे. 29 CR आपण घेऊन आलो. राईट. सिंपलचा क्वेश्चन, सिंपलचा आन्सर. परत भेटूया पुढच्या क्वेश्चन सोबत.